नमस्कार मंडळी, कशा आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल, मस्त असाल. खूप दिवसानंतर व्हिडिओ करते. खरं तर आता सुद्धा थोडंसं व्हिडिओ करायला नको वाटत होतं, परंतु खूप दिवस झालं गॅप झालेला आहे. बोलायलाही थोडासा त्रास होतोय. दम लागतोय थोडासा. म्हटलं ठीक आहे चला, थोडीफार सुरुवात तर करायलाच पाहिजे. थोडीशी तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे व्हिडिओ नाही केला मी एवढे दिवस. आणि तब्येत का बरी नव्हती यासाठी मला तुम्हाला सांगायचंय. अगदी छोटंसं कारण आहे, परंतु तुमच्या या दैनंदिन धावपळीच्या ज्या काही रुटीनमध्ये तुम्ही स्वतःकडे जे दुर्लक्ष करतात त्यावरच हा व्हिडिओ आहे. जे माझ्यासोबत झालं ते तुमच्यासोबत व्हायला नको, म्हणून हा खास व्हिडिओ आहे. चला तर मग शेवटपर्यंत साथ द्या. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या ज्या काही हेल्थविषयी किंवा हेल्थ इन्शुरन्सविषयी ज्या काही अडचणी असतात किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलवरती हेल्थ इन्शुरन्स रिलेटेड सगळ्या गोष्टी भेटणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याला तुम्ही ते बघू शकता आणि काय असेल तर मला नक्की तुम्ही गाईड करा, नक्की सुचवा. चला तर मग काय झालं, 1-2 महिन्यापासून ना मला थोडं चेस्ट पेन होत होतं. आणि ते का होत होतं, काय झालं, मला काही समजलंच नाही. थोडीशी सुरुवातीला काय झालं ना, मला भीती वाटायला लागली 4-5 दिवस झालं आणि थोडासा दम लागायला लागला, की मला असं वाटायला लागलं, की मला अटॅक येतोय का काय? किंवा मला हे काय होतंय? म्हणजे भीतीच वाटते ना. म्हणजे ज्यावेळेस छातीची गोष्ट किंवा हार्ट रिलेटेड काही इश्यू असेल ना, त्यावेळेस मात्र खूप भीती वाटते, खूप त्रास वाटतो आणि काळजी चालू होते लगेच, समजत नाही. तर मग काय झालं, माझं रुटीन तर तुम्हाला माहितीच आहे. सकाळी उठणं, मुलाचा डबा किंवा मग थोडंसं बाहेर जाणं, थोडं वॉक करणं आणि त्याच्यानंतर परत ऑफिसला जाणं, घरातलं काम, परत ऑफिस हे सगळं चालूच असतं. त्याच्यामध्ये अ, एक गोष्ट मला समजली, की माझी जी झोपायची पद्धत आहे ती चुकते आणि ज्या मी बेडवर झोपते, त्याच्यामुळं मला त्रास होतोय, असं मला वाटलं. पण हे कदाचित खरं का खोटं हे मला माहीत नाही. म्हणून मी काय केलं, मला खूप त्रास झाला, म्हणजे खूप चेस्ट पेन व्हायला लागलं. आता चेस्ट पेन म्हटल्यावरती डोक्यात येतं ना, कॅन्सर, मायनर अटॅक किंवा कसली काही गाठ, भीती वाटते ना लगेच. म्हणून मग मी डॉक्टरांना सांगितलं. तर डॉक्टर मला म्हटले, "तुझ्याकडे बी12ची कमतरता आहे." कारण जस्ट रिसेंटली मी रिपोर्ट केले होते बी12चे. त्याच्यामध्ये मला बी12ची कमतरता होती. त्याच्यामुळे त्यांनी मला कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे चालू केल्या. ते कॅल्शियमच्या गोळ्या मी 15 दिवस घेतल्या, तरीसुद्धा मला अजिबात बरं वाटत नव्हतं. मला त्रास होतच होता. आणि मला दम लागत होता. मला आणि दुखायला लागलं ना, की 1-1 तास मला दुखत होतं आणि अजूनही थोडंफार दुखतं. इतकं पण मी काही परफेक्ट बरी नाही झालेली. आणि त्याच्यामुळे मग मी काय केलं, काही दिवसांनी मी ईसीजी केला. ईसीजी पूर्णपणे नॉर्मल होता. मग मी दुसऱ्या डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी पण गोळ्या दिल्या. मग गोळ्या दिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं, की तुमची झोपायची पद्धत चुकते आहे आणि तुम्ही लॅपटॉपवर काम करता, मोबाईलवर एडिटिंग करता. त्याच्यामुळे सुद्धा हे असं बघण्यामुळं हा आहे ना, हा पूर्ण भाग आहे ना, हा मागचा भाग किंवा पायापर्यंत त्याला ताण येतोय आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होतोय. मग मला लगेच क्लिक झालं, की मी थोडंसं मोबाईलसुद्धा जास्त वापरते आणि लॅपटॉपवरही काम करते, बसून काम करते. त्याच्यामुळं हा भाग आहे ना माझा पूर्ण आकडतोय आणि मला त्रास होतोय. मग हे मला समजलं, ठीक आहे. त्याच्यामुळे मी थोडी एक्सरसाइज चालू केली आणि मी बेडवर झोपणं पूर्ण बंद केलं, तुम्हाला सांगते मित्रांनो. मी खाली झोपले फरशीवरती, अगदी चटईवरती गोधडी टाकून झोपले आणि मग मला थोडंसं बरं वाटायला लागलं. 2-3 दिवसापासून थोडं बरं वाटायला लागलं. परत 4-5 दिवसांनी परत दुखायला लागलं. मग परत मी टेन्शनमध्ये आले आणि कधी-कधी इतकं दुखायचं ना, एक तर घरी मी एकटीच, त्याच्यामुळे मी एकटीच रडत असायचे, की मला काय होतंय का? मी काम करता-करता रडते, त्रास करते, मला काही झालंय का? बायकांच्या डोक्यात किती प्रश्न येतात तुम्हाला माहिती आहे, बरोबर ना? मला जाम भीती वाटायला लागली आणि नंतर मग मी विचार केला, की एक काम करूया आपण. थोडंसं स्वतःला पॉझिटिव्हली फील करूया, की मला काही झालेलं नाहीये, मला काही त्रास होत नाहीये. थोडंसं त्या पद्धतीनं आणि घरी बीपीचं मशीन 17 वेळा तो बीपी चेक कर. बीपी कधी-कधी कमी, कधी-कधी जास्त. पण इतकं काही नाही, नॉर्मलच होतं. ती जी चार्ट असतो ना, तो अगदी नॉर्मल होता. त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि त्याच्यामुळे मला थोडं रिलीफ वाटायचं. मिस्टरांनाही सांगितलं मी असं-असं होतं. ते म्हणले, "काही नाही, थोडंसं तुला वॉकिंग चक्कर मार, थोडंसं हे कर." ते झालं. मग त्याच्यानंतर काही दिवसांनी एक्स-रे केला.
एक्सरे म्हणजे मला थोडीशी सूज सांगितली होती. मसल पेन जे असतं ना, मसल सूज, तर ती. तर त्याच्यामध्ये ना एक शीर थोडीशी आकडली होती. म्हणजे हे जे मानाचा भाग आहे, मागचा भाग आहे ना, तो थोडासा आकडला होता आणि त्याच्यामुळे मग मी एक फिजिओथेरपी घेतली. त्याच्यानंतर मात्र मला बरं वाटलं, खरं सांगते. आणि मग थोडंसं रिलीफ भेटलं आणि मग तेव्हापासून मी गोधडीवर झोपणं सुरुवात केली. म्हणजे एखादा आजार जर तुम्हाला चिटकला ना, तर तुम्ही त्याच्या मागे हात धुवून लागा. की तुम्हाला किडनीचा त्रास होतोय, तुम्हाला पोटाचा त्रास होतोय, तुम्हाला काही त्रास होतोय, तो 4-5 दिवसापेक्षा जास्त झाला, तर तुम्ही फॅमिली डॉक्टरांकडे जा. तुम्ही त्यांना कन्सल्ट करा. अजिबात अंगावर काढू नका. कारण छोटा त्रास मोठा होऊ शकतो आणि मोठ्या त्रासाचं रूपांतर हे एकदम भयानक असतं. हे वेगळं सांगायची गरज नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. मी तर म्हणते 30 ते 40 मध्ये हे सगळे प्रॉब्लेम सुरू होतात. डॉक्टरांना विचारलं तर डॉक्टर म्हणे ज्यावेळेस मोनोपॉज सुरू होतो, म्हणजे समजा तुमची पाळी गेली तर मग जे काही महिलांना अटॅकचं प्रमाण हे थोडंफार वाढलेलं असतं किंवा थोडंफार ते होऊ शकतं. पण माझं तसंही वय 34 आहे, त्याच्यामुळे मला तो काही प्रॉब्लेम नव्हताच ऑब्व्हियसली. पण मला भीती वाटायची. मला सांगायचं एवढंच की तुम्ही अजिबात तुमच्या अंगावर काढू नका. तुम्हाला काही दुखू दे, तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि अलर्ट राहा, अलर्ट. सोनोग्राफी तर तुम्ही कराच. ECG म्हणा किंवा सोनोग्राफी किंवा किडन्या, हे जर बेस्ट असेल ना, तुम्हाला काही होऊ शकत नाही. 6-6 महिन्याला टेस्ट करा. मी तर म्हणते 3-3 महिन्याला करा. शॉपिंगवारी किंवा आपण बाहेर जातो, इतकं खातो बाहेरचं, त्याच्यामध्ये पैसे वेस्ट जातात. परंतु तुम्हाला जर तुमच्या तब्येतीची खरंच काळजी असेल, तर तुम्ही नक्की टेस्ट करा. चला, आजचा टॉपिक कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि त्याचबरोबर हेल्थ इन्शुरन्स जर नसेल काढलं तर प्लीज हेल्थ इन्शुरन्स काढा. आत्ता रिसेंटली मी एक मस्त माझ्यासाठी प्लॅन घेतलेला आहे. मिस्टरांचा ऑलरेडी कंपनीचा इन्शुरन्स आहे, पण मी स्वतः एक प्रायव्हेट प्लॅन घेतलेला आहे. उद्या समजा मला काही झालं, मिस्टरांचा जॉब गेला, काही होऊ शकतं, त्याच्यामुळे सेफ, मी स्वतःला सेफ झोनमध्ये ठेवलेला आहे. आणि तुम्हाला एक बेस्ट अजून सांगते, 2 वर्षाचा एकदाच तुम्ही बल्कमध्ये इन्शुरन्स घेतला तर तुम्हाला मोठा असा डिस्काउंट भेटतो. हे तुम्हाला कुणी सांगितलं नाही जाणार. मी इन्शुरन्स एजंट आहे म्हणून मी सांगते. तुम्ही बल्कमध्ये, तुम्हाला तुमचं सिव्हिल चांगलं असेल ना, धडधडीत 5-6 हजाराचा डिस्काउंट भेटतो. तिघांचा इन्शुरन्स काढला, 16,000 प्रीमियम होता. 2 वर्षासाठी 32,000 होता, परंतु 2 वर्षाचा एकत्रितरित्या भरल्यामुळे 26,000 झाला. ठीक आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, तब्येतीला जपा, पैशाला जपा, माणसांना तर जपाच. परंतु तुम्हाला तुमच्या प्रगतीसाठी तुमच्या मुलांवर किंवा ज्यांची काळी नजर आहे त्यांच्यापासून लांब राहा. त्यांच्यापासून राम राम. त्यांना जास्त कनेक्ट व्हायच्या भानगडीत पडू नका आणि जेवढा स्वतःला जीव लावता येईल तेवढा स्वतःला जीव लावा. ठीक आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.